या 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 स्वागत करू आनंदाने मान्यवरांचे. डॉक्टर पुजाय काय लागलायस मला मला कापायचं नाही. आरती का बोलतोयस? 2 वर्षात आज पहिल्यांदा पेशंट आलाय. मला ना याच्याकडे उपचार करायचं माझं काहीतरी फाडून ठेवले. हा बरं काय झालं यासनी? अहो डॉक्टर यांच्या काय सांगितलं लक्षात राहिना झाले त्यावर काय उपाय असला तर करा. हाय की उपाय आहे. डोळं काय मारतेस माझ्या बायकोला? डोळा फोडीन तुझा. अहो माझी सवय आहे. आता मग काय घेतेस का? यामुळे तुझ्या 2 वर्षात कोणी पेशंट आलेला आहे. चला हा एक गोळी बारक्या तोंडाने खावा एक गोळी मोठ्या तोंडाने खावा. दोन्ही गोळ्या एकाच तोंडाने खावा. हा ओके. बरं कधीपासून मुळव्यात आहे तुम्हाला? अरे मुळव्यात नाही झालेला मला. हा भगेंद्र झालाय तुम्हाला. कंपाऊंडर करवतार यांना भगेंद्र कापूया. आता तुझ्या भगेंद्रवर लात घालीन जोरात फेकून दे तिकडे. भगेंद्र तुझा भगेंद्र नाही झालेला मला. अहो डॉक्टर आता सांगितलं की ह्यांच्या काय सांगितलं लक्षात राहिना त्यावर काहीतरी उपाय करा. हा बरं बरं हा उपाय आहे. हा कधीपासून जुलाब आहे तुम्हाला म्हणला? आता जुलाबाची पिचकारी तुझ्या तोंडावर मारीन आणि फेस पॅक तयार करून काकडे ठेवून डोळ्यावर. अरे जुलाब नाही झालेला मला. हा बरं बरं माहित आहे. अहो डॉक्टर यांच्या लक्षात काय राहत नाही त्यावर उपाय करा. आलं लक्षात. बघा तुम्हाला 7वा महिना चालू आहे. प्रेग्नन्सी मध्ये काळजी घ्या. जिना चढू नका उतरू नका. डॉक्टर आता 7व्या महिन्यातच पोरग काढून फेकून मारेन तुझ्या तोंडावर. प्रेग्नेंट नाही मी. माझ्या काय देणार राहत नाही म्हणून उपाय करा म्हटले ना तुला. मग काय झालं एकदा सांगता का? अहो डॉक्टर तुम्हाला किती वेळा सांगायचं ह्यांच्या काय सांगितलं लक्षात राहत नाही त्यावर काहीतरी उपाय करा. बरं बरं हा आलं लक्षात. हा त्याचं तिकड तोंड करा त्यांचं. डॉक्टर ही इंजेक्शन आहे का रंगपंचमीची पिचकारी आहे? तिकड तोंड कर रे. धरा त्याला. गावात काय मसरावरचं इंजेक्शन दिलं का काय? मग काय तर मी मसरावरचा डॉक्टर आहे. अहो मी मसरावरचा माणसावरचा दोन्हीचा डॉक्टर आहे. दोन्ही कोर्स झाले माझं. हा मग दाजी आता टेन्शन घेऊ नका. आता इंजेक्शन दिलंय आता सगळं लक्षात राहतंय तुमच्या. अजून 14 इंजेक्शन करायला लागणार तुम्हाला पिंपीत. ती कशाला? कुत्र चावले नको तुला? कुत्र चावल्यावर इंजेक्शन केलंय मी. अहो माझ्या बी काय लक्षात राहत नाही. तुमच्याकडे काय उपाय असला तर मला बी सांगा. अरे तुझ्या आईला तुझ्यावर हो उठा. पुष्पा उठा कुठं ये जवळ. पुष्पा दाजी मिळून आल्या काय? पिंकी तू का आलीस? अहो दाजी मी सोन्या. सोन्या सुकायच्या काय करतेस इथं? अहो तुम्हाला उठवायला तू माकडा जा तिकडे. घाण असू दे तुझ्या अंगाचा. जा मला चूळ भरायला पाणी आणजा. बरोबर. हा आईच्या गावात झोपत ह्याला घोळसला वाटतं. कुणाला सांगा ना माझी. बरं ये लवकर सोन्या. ठीक आहे. चोर 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 सुकायचं चोर चोर. बहुतेक निळा मग बघितला. तायडे लाल कापड घेऊन ये लवकर. मिळूने काय करता इथं? जावा की आंघोळ करा जावा. हा जावा जावा लवकर. अहो तुम्ही पण अंघोळ करून घ्या जावा. बर बर करतो आंघोळ. आय गे पिंकीचा फोन. हॅलो बोल की पिंके. ऐक की ताईडीला सांगली माटेगावला यायला लागलीये. थांब ताईडीकडेच देतो फोन. पिंकीचा फोन आहे. हा बोल की पिंके. ताईडे मी माटेगावला यायला लागले तासाभरात पोहोचेल. होय बर बर ये मटण करूया. हा आणि दाजींना मला स्टँडवर घ्यायला पाठवून दे. बर बर पाठवते. हा अहो जरा स्टँडवर जाऊन येता का? आता स्टँडवर तुझं काय गट्टोळ पडलं? मला कामावर जायला उशीर झाला. जा तुम्ही. अहो ती माझी बारकी बहीण पिंकी येणार होती घरी. तिला आणायची होती स्टँडवरनं. मिळून येणार आहे मज्जाच. कसली मज्जा? म्हणजे अगं तुझी बहीण घरला येणार म्हटलं तुला मजा येणार नाही. जावा तुम्ही कामावर. मी पाठवते दुसऱ्या कुणाला तरी तिला आणायला. अगं काम रोजच आहे पण मिळून काय रोज आहे? म्हणजे मला सुट्ट्या सांगायचं ध्यानातच नाही. तुला सुट्ट्या मला कामाला जातो घेऊन येत तिला. बरं किती दिवस थांबणार आहे ती? राहणार आहे आठवडाभर. अगं ती बॉस काहीतरी म्हणत होता कामावर सुट्टी वाढवून दिल्या. कसलं बॉस? तुम्ही गवंड्याच्या हाताखाली कामाला
काय लक्षात आहे नव्हतं का? हा गवंडी गवंडी साहेब म्हणतो तर काहीतरी सुट्टी वाढवण्या बघतो एक मिनिट. हॅलो काय तुमच्या आई मिल्या आठवडाभर सुट्टी आहे. बर बर ठीक आहे ठीक आहे. अहो पिंकी 15 दिवस राहणार आहे. काय तुमचा चुलता वारला 15 दिवस सुट्टी आहे. बर ठीक आहे 15 दिवस सुट्टी आहे तर ठीक आहे ओके निवांत येतो 15 दिवसानं. 15 दिवस कामाला सुट्टी आहे काय टेन्शन नाही मग घेऊन येतो मी उन्हीला. बर बर जावा आली असेल ती स्टँड वर. हा चालतंय जमलंय. ला 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 जून हो दादा मला पुढे सोडा की. पुढे सोडू सोडतो की या मिठी मारू नको सोडतो. बस काय इथं का अजून पुढे सोडू. सकाळी तुझ्या गाडी बसून पुढे सोड मला. असे बी या गाडी बसवून पुढे सोडू काय. हा बसवला हा होता हा बस का सोडला. ठीक आहे गेलस तुझं म्हटलास की गाडी बसवून पुढे सोड म्हणून गाडी बसून पुढे सोडला. माकडा गांडी उलात घालीन तुझ्या मस्ती आली. नाही नाही मस्ती नाही आली. स्टँड काढे हीच क्या स्टँडवर बसवीन आणि काय आईला अजून कशी काय आली नाही मी उनी. हा आली आली. अगं पिंकी किती उशीर आला. अहो दाजी बस लेट आली. बर बर बस बस. हा ए जाने मन कुठलं गाव तुझं. अहो दाजी काय बोलताय. अगं कोण दाजी माझा अजून लगीन झालेला नाही छमक शल्लो. डोक्यावर पडलाय काय मी जाते माझी माझी चालत. अगं ए थांब की अगं ए थांब की अगं ए जाने मन थांब की. अगं ए पिंकी पिंकी अगं थांब की अगं थांब पिंकी का निघालेस. अहो दाजी असं का करत होता तुम्ही. काय नाही चल तू. अगं पिंके गाडी घेतो की माझी गाडी येऊन जाऊया. काय नको चला चालत. बर बर चल. ए टरक्या काय बघतेस मी उन्या माझे डोळं काढीन तुझे. चल ग पिंके. पिंके इथली पोरलय नाला काय ती कुणाकडे बघायचं नाही अजिबात हसायचं नाही कुणाकडे बघून. चल काय असतेस इथं उभा राहतो. ए काय रे माकडा काय बघतेस येड. काय नाही भावा ती मॉडेल कसं वाटलं तुला. एक नंबर मॉडेल आहे भाऊ. अरे भावा मग तिला प्रपोज कर की. करणारच आहे प्रपोज. हे बघ मी खिशातनं कॅडबरी घेऊनच फिरतोय. अरे किटकॅट हा ए काय किटकॅट देतो प्रपोज करतो. कुणाला तिला सकाळीच्या मिळवणी आहे ती माझी आणि तिला प्रपोज कर वाटला. परत मागालास तर कातडं काढीन तुझं. चल ग तू कुठले नालायक पोरग तुझ्याकडे बघत होती ती. भारी आहे की सोन्या फोटो. ताईडे आलीच बाई पिंकी. हो होय ग ताईडे दाजी काय जरा डोक्यावर पडलेत का ग. काय झालं. अगं मला काय बी खुल्यागत म्हणत होते. मला म्हणाले दाजी नाही मी तुझा आणि जाने मन म्हणत होते मला. अगं त्यासनी निळ्या रंगाचं काय दिसलं की त्यांची बुद्धी नष्ट होत्या आणि लाल रंगाचं काय दिसलं की परत आणि हायशी बुद्धी येत्या. अरे देवा कवापासून होतंय हे. अगं त्यासनी लाईटचा शॉक बसल्यापासून असं होतंय बघ. अगे पिंके अजून फ्रेश चाललाय स्वीचा फ्रेश होजा. हा होते दाजी. ए चल सोंड्या चला. काय सकाळीच्या माझ्या पिवणी लहान मारता या. अरे भावा कसलं कडक मॉडेल आहे. तिकडे मला बघू दे. हा बघ बघ भावा हा बघ ही चॉकलेट खान तिकडे खात बस. बरोबर माझ्या पिवणी लहान भावा कसलं भारी मॉडेल आहे का. हो तिकडे आणि परत मागे येऊ नको. हो तिकडे. बरोबर चालते भावा. ऐक की मला तुला आवडतेस. मला पण तू खूप आवडतोस. पिंके दाजी माझे दाजी आले मी जाते. अगं थांब थांब काय नाही करत दाजी. अरे सुकाळीच्या माझ्या मिळणीवर बोलतोस तुझ्यात राहता.
भावा जमलं वाटतं तुझं या मॉडेलवर. होय जमलं भावा. यस काय की मला तुला आवडतेस, माझ्यावर लगीन करशील का? करीन, पण माझ्या पप्पांनी होकार दिल्यावर. बरोबर चालतंय. इधर आय लव्ह यू. सुकायच्या माझ्या रोडीला आयडी तुझी ती साडी कुठनं घेतलीस ग? अगं हिथनंच आणल्या वाटे गावातनं. ए बायको देवाला जाऊन येतो जरा. बर लवकर या. बरं येतो. पुरी रडू नको, सगळं नीट होईल, काय काळजी करू नको तू. ओय मामा का रडते पूर्वी? अरे पोरा हिचं आज लगीन होतं पण नवराच पळून गेला. अरे वाईट झालं. तू करतोस काय लगीन हिच्यावर? ए नाही बाबा तोबा. ए हे कन्या. मामा का रडते ही नवरी? अरे आता सांगितलं की हिचा नवरा पळून गेलाय म्हणून. काय पळून गेलाय? अहो मी करतो की हिच्यावर लगीन, माझं पण लगीन झालेलं नाही. काय होय. पुरी तुला पोरग पसंत आहे का? होय हाय की. हा मग चला लागलीच तांदूळ टाकूया, चल लगीन लावून देऊया. चला चला बाबा लगीन चल पुरी. लगीन. अगं पिंके तुझं दाजी कसं आलं नाहीत अजून देवळातनं? अगं देवाकडे तुझ्यासाठी काहीतरी मागत असतील म्हणून उशीर होतो या. या सासरी बुवा, हे माझं घर. अरे बोकडा दुसरं लगीन केलंस का काय? अय जिपरे कोण तू? अरे कुत्र्या बायको आहे तुझी मी. हाड. अय सासरी बुवा चेष्टा करते फालतू बाई. ए भवानी नवरा आहे माझा यो. अगं तायडे हिने निळा रंग बघितला असेल त्यामुळे दुसरं लग्न केलंय. ए काय बडबड करताय, सरा बाजूला बायकोला आत घेऊ दे माझ्या. थांबा तांदळाच मापा नाही गेली असेल ती बाई. ही बघा ए थेरड्या कोण तू? सासरा आहे मी तुझा. ए भावाने तू कोण? बायको आहे मी तुझी. ए हाड ही आहे माझी बायको. ही ज्ञान घरला जावा तुमच्या. उंडकीच्या आम्हाला तुला लावतो.